विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावर 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू असून पुढील टप्प्यांवर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे। लाडकी बहीण योजनेतील तब्बल 5 लाख लाभार्थी 65 वर्षांवरील संजय गांधी निराधार व नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिला कमी झाल्या आहेत। तरीही योजनेच्या लाभार्थींची संख्या 2.5 कोटींवर आहे। राज्यातील 4.25 कोटी महिला मतदारांमध्ये 2.5 कोटी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखर 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात शोधले जाणार आहे। याशिवाय एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिला लाभार्थींची ही पडताळणी होईल। विधानसभेपूर्वी जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी तालुका जिल्हा स्तरावरील समित्यांकडून लाभार्थींच्या कागदपत्रांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही। त्यामुळे लाभार्थींची संख्या वाढली आणि सरकारला तिजोरीतून दरमहा 3,880 कोटी रुपये द्यावे लागते। त्यासाठी सरकारला कर्जाची मदत घ्यावी लागली आणि विविध योजनांसाठी मागील 7.5 महिन्यात सरकारने तब्बल 1 लाख कोटींचे कर्ज काढल्याची वस्तुस्थिती आहे। या पार्श्वभूमीवर आता लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषानुसार लाभार्थींची पडताळणी होईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले।